एल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करू, नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार करू, शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही, विशेष लेखातून मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त। अंबादास दानवेंना भाजपच्या मोहित कंबोज यांच्याकडून नोटीस, 500 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, जलसंधारण खात्यावरून बदनामी केल्याचाही आरोप। भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप, आरोपींवरती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी, तर सरनाईकांनीच जमीन बळकावल्याचा मेहता यांचा आरोप। किल्ले रायगडावरती तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा, शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोहळ्याला उपस्थिती, मंत्री भरत गोगावले आणि योगेश कदम यांची देखील या ठिकाणी उपस्थिती। विलास घुले हत्येप्रकरणी बजरंग सोनवणेंच्या मुलाची एसआयटी कडून चौकशी, सौरव सोनवणेंची चौकशी सुरू असल्याची माहिती। 7 महिन्यांनंतर लासलगावात कांद्याने ओलांडला 2000चा टप्पा, सरासरी दर 2101 रुपये प्रति क्विंटलवर, कांदा उत्पादकांना मोठा दिलासा।